गेल्या 2 दिवसात कोल्हापूर शहराला वळीव पावसानं तडाखा दिला। मुसळधार पडलेल्या पावसानं ओढ्या नाल्यातील कचरा थेट पंचगंगा नदीत गेला। जयंती आणि दुधाळीसह अन्य नाल्यातून आलेला कचरा पंचगंगा नदीत मिसळल्यानं पंचगंगा अक्षरशः गटारगंगा बनली आहे। त्यामुळे आज राजाराम बंधाऱ्याजवळ हजारो टन कचऱ्याचा प्रचंड खच दिसून आला। नदी नाल्यातील काळकुट्ट दूषित पाणी मिसळल्यानं अगणित मासे मृत्युमुखी पडले आहेत। अखेर दुपारनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं राजाराम बंधाऱ्याजवळ साचलेला नदीतील कचरा बाहेर काढण्याचं काम सुरू केलंय। पण आपणच आपल्या नद्यांचा गळा घोटतोय हे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आलंय। गेल्या 2 दिवसात कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला। त्यामुळे शहरातील दुधाळी आणि जयंतीसह सर्वच नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले। नाल्यात साचलेला कचरा थेट पंचगंगा नदीत जाऊन मिसळला। या कचऱ्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा समावेश आहे। प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, ग्लास, थर्माकोल असा हा कित्येक टन कचरा पंचगंगा स्मशानभूमीपासून कसबा वाड्यातील राजाराम बंधाऱ्यापर्यंत पसरलाय। त्यामुळे पंचगंगेचं पात्र झाकोळलं गेलं असून सुमारे 1.5 किलोमीटर केवळ कचराच दिसून येतोय। कोल्हापूरचे नागरिकच या कचऱ्याला जबाबदार आहेत। आपण आपल्या नद्या आणि पाणवठे दूषित करतोय हे यातून स्पष्ट दिसून येते। राजाराम बंधाऱ्याजवळ अडकलेला हा कित्येक टन कचरा पाहिल्यानंतर कुणीही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल। काही बेपर्वा आणि बेशिस्त नागरिकांमुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे। दुपारनंतर पंचगंगा नदीपात्रात राजाराम बंधाऱ्याजवळ असलेला कचरा काढण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागानं सुरू केली। जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं हा शेकडो टन कचरा काढण्यात येत होता। दुसरीकडे शहरातील सर्व नाल्यातून आलेलं दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळल्यानं कित्येक मासे मृत्युमुखी पडले आहेत। त्यामुळे माणसांची करणी जलचरांच्या जीवावर उठतीये आणि आपणच आपल्या नदीचा जीव घेतोय हे पुन्हा एकदा दिसून आलंय।